पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंद श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता शरण हनुमंता शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरे हळूहळू चाला कुणी कुणाशी न बोला तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी अकारण करुणा वरुणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मांदी अळेच्या कृपाशीर्वादाने प्रातस्मरणीय परमपूज्य वैकुंठवासी गुरुवर्य श्री गोविंद बाबा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच अनेक महात्म्यांच्या शुभ प्रेरणेने हरिभक्तिपरायण प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री हरिश्चंद्रजी महाराज बर्डे यांच्या कुशल मार्गदर्शनाने आहेच की सर्वांचं सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून गत 75 वर्षांपासून आपल्या गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होतो आहे. अर्थात हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. कोणतंही कार्य आरंभ करणं सोपं आहे, परंतु ते कार्य पुढे चालवणं हे अत्यंत कठीण आहे. भर्तृहरीने आपल्या नीतिशतकामध्ये असं वर्णन केलेलं आहे. जगामध्ये 3 प्रकारचे वर्ग आहेत. एक वर्ग असा आहे, आपण एखादं कार्य हाती घेतलं तर ते कार्य विघ्न निर्माण होऊन बंद पडेल या भीतीनेच तो कार्याला आरंभच करत नाही. हा निकृष्ट वर्ग आहे. प्रारभ्यतेन खलु विघ्न भयेन नीचैहि हा एक वर्ग आहे. दुसरा मध्यम वर्ग असं सांगितलेला आहे की त्याचा विचार असा असतो, सुरुवात तर करू, जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालवू, अडचणी यायला लागल्या झेपलं नाही तर सोडून देऊ, अशा भूमिकेतला दुसरा वर्ग असतो. प्रारभ्य विघ्न विहता विरमंती मध्याः. आणि तिसरा वर्ग मात्र असा आहे की तो म्हणत असतो कितीही विघ्न येऊ देत, कितीही संकट येऊ देत, परंतु हाती घेतलेलं कार्य हे सोडणार नाही. विघ्नैहि पुनः पुनरपे प्रतिहन्यमाना प्रारब्धमुत्तम जनान परित्यजन्ति. जे उत्तम लोक असतात त्यांची भूमिका अशी असते, देह जावो अथवा राहो पांडुरंगे दृढ भावो किंवा देहं वा पातयामी कार्यं वा साधयामी. अशा भूमिकेतून जे चालणारे असतात तो दृढ निश्चय ज्या वेळेला असतो त्यावेळेला त्या दृढ निश्चयालाच परमात्म्याचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो आणि ती परंपरा जी आहे
ही पुढे बरेच कालावधी चालते. एकंदरीत 75 वर्षांचा जर एकंदरीत आपण इतिहास पाहिला, कालावधी पाहिला, तर या कालावधीमध्ये अनेक समस्यांनाही सामोरं जावं लागलं असणार आहे. अनेक प्रकारचे प्रसंग समोर आले, परंतु या सर्व प्रसंगांना तोंड देत आपण सर्व ग्रामस्थ मंडळी इथपर्यंत आलात, म्हणून आज हा अमृत महोत्सवी समारोह जो आहे हा आपल्या ठिकाणी संपन्न होतोय. किंबहुना जणू काही सुवर्णाक्षरामध्ये लिहून ठेवावा असा असलेला हा सोहळा आहे. विठ्ठल. आणि अशा या पवित्र परंपरेमध्ये चालू वर्षी संपन्न होत असलेल्या या सोहळ्यातील आजची ही सोहळ्यातील अंतिम सेवा अर्थात काल्याची सेवा आपणा सर्वांच्या प्रेमाने माझ्या वाट्याला आलेली आहे. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरू जगदवंदनीय भक्तीचे कळस विरक्त शिरोमणी देहोनिवासी सुप्रसिद्ध साधू तुकोबाराई यांचा असून महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून जर तुम्हाला तृप्ती प्राप्त करून घ्यायची असेल, समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल, तर सर्व समाजाने माझा लाग करावा, माझ्या मागे या, असा एक महत्त्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे. किंबहुना हा अभंग म्हणजे भगवान गोपालकृष्ण आणि गोपाळ यांच्यामध्ये असलेल्या संवादाचं चिंतन आहे. विठ्ठल. मग प्रश्न असा निर्माण होतो की हा संवाद आहे, हा संवाद महत्त्वाचा आहे काय? तर उत्तर देता येईल की होय, हा महत्त्वाचा संवाद आहे. संवाद म्हणजे काय आहे हाही एक आपल्याला विचार करायचा आहे. आणि त्यानंतर जगद्गुरू तुकोबाराय जे सांगतात की देवाच्या मुखातून सांगतात माझ्या मागे या. मग माझ्या मागे या म्हणजे नेमकं काय करायचं आहे, या दोन मुद्द्यांचा थोडासा विचार मी मांडणार आहे. पहिला संवादाचा विचार आहे. हा म्हणजे गोपाळ आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये असलेला संवाद आहे. देव गोपाळांना सांगतायत याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. मग प्रश्न असा निर्माण होतो, ज्यावेळेला दोन जण एकमेकांमध्ये बोलत असतात तर त्यामध्ये काही प्रकार पडत असतात. ते प्रकार असे आहेत आज्ञा, अनुज्ञा, अभ्यर्थना आणि उपदेश. असे शास्त्रकारांनी एकंदरीत 4 प्रकार केलेले आपल्याला पाहायला सापडतात. दोघांमधल्या बोलण्यातलाच हा प्रकार आहे. परंतु दोघं जरी बोलत असतील तरीसुद्धा काहीला आज्ञा म्हणतात, काहीला अभ्यर्थना म्हणतात, काहीला अनुज्ञा म्हणतात, काहीला उपदेश म्हणतात. हे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मग आज्ञा म्हणजे काय, उपदेश म्हणजे काय, अनुज्ञा म्हणजे काय, अभ्यर्थना म्हणजे काय, थोडा एक एक बारकाव्याने विचार करा. आज्ञा आणि उपदेश या दोघांमध्ये एक साम्य आहे. काय साम्य आहे? सांगणारा मोठा असावा, ऐकणारा लहान असावा. अशी घटना ज्या वेळेला घडत असते अशा रीतीने त्यांच्यामध्ये बोलणं चाललेलं असतं, त्यावेळेला त्याला आज्ञा आणि उपदेश असं म्हटलं जातं. परंतु यामध्ये पुन्हा एक बारकाव्याचा भेद आहे. तो असा आहे, सांगणारा मोठा आहे, ऐकणारा लहान आहे. परंतु सांगणाऱ्याने जर ऐकणाऱ्याच्या कल्याणाचा विचार न करता सांगितलेलं असेल तर त्याला केवळ आज्ञा म्हणा. परंतु सांगणारा मोठा, ऐकणारा लहान आणि ऐकणाऱ्याच्या कल्याणाचं सांगितलेलं असेल तर त्याला उपदेश म्हणा. विठ्ठल. बोलणंच चाललं आहे की नाही, दोघांमध्ये बोलणंच चाललेलं आहे. परंतु या बोलण्यामध्ये हा प्रकार आपल्याला करता आले, आज्ञा आणि उपदेश. तिसरा प्रकार शास्त्रकारांनी सांगितलेला आहे अभ्यर्थना. अभ्यर्थनेमध्ये काय असतं? सांगणारा जो आहे तो लहान असतो आणि ऐकणारा जो आहे तो मोठा असतो. अशी स्थिती ज्या वेळेला असते, विनंतीपूर्वक बोलणं ज्या वेळेला चाललेलं असतं, प्रार्थनेचं बोलणं ज्या वेळेला चाललेलं असतं, त्यावेळेला त्याला अभ्यर्थना असं म्हणतात. संवादच आहे परंतु अभ्यर्थना त्याला असं म्हणायचं. मी तुम्हाला उदाहरण सांगतो की पाठाची वेळ झाली तरीसुद्धा गुरुजी अजून येईनात. तास ओलांडल्या गेला. शेवटी एक विद्यार्थी गुरुजींकडे गेला आणि हात जोडून सांगितलं, गुरुजी आपली 4 वाजेची पाठाची वेळ होती, 5 वाजत आले
तरी आपण आलेला नाहीत. सगळे विद्यार्थी उपस्थित आहेत. कृपा करा या बरं आणि आम्हाला पाठ सांगा. मला विचारायचं आहे, आता ह्या विद्यार्थीचे गुरूंना हे बोलला तर विद्यार्थ्याने गुरूंना आज्ञा केली असं म्हणता येईल का? नाही म्हणता येत. विद्यार्थ्याने गुरूंना उपदेश केला असं तरी म्हणता येईल का? असंही म्हणता येत नाही. मग विद्यार्थी गुरूंशी बोलला, पण काय बोलला? अभ्यर्थनेचं बोलला. याला अभ्यर्थना असं म्हणा. आणि चौथा प्रकार आहे, त्याला म्हणतात अनुज्ञा. अनुज्ञा म्हणजे काय असतं? दोघांमध्ये बोलणं चाललेलं असतं, परंतु त्या बोलण्यामधून अंतःकरणामध्ये निर्माण झालेली जी प्रवृत्ती असते त्या प्रवृत्तीला ज्या वेळेला दृढ केलं जात असतं त्यावेळेला त्याला अनुज्ञा असं म्हणतात. विठ्ठल. अनुज्ञेच्या बोलण्यामध्ये काय असतं की प्रवृत्ती निर्माण करायची नसते, प्रवृत्ती निर्माण झालेली असते, तिला फक्त दृढ करायचं असतं. तुम्हाला उदाहरण सांगतो. ज्या वेळेला आषाढी जवळ आली, एकाच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली. अरे मी अनेक ठिकाणी ऐकलंय, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, किंवा वाचावे ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी. आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, आषाढी वारी केली पाहिजे. आणि हा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. मानसिक तयारी केली, परंतु त्याला प्रश्न निर्माण झाला, वारीच्या वाटेवर चालत असताना काय काय अडचणी येतात, आपण साधारणतः या काय काय तयारी केली पाहिजे, काय आपली स्थिती असली पाहिजे. या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या शंका घेऊन जो नेहमी वारी करणारा आहे अशा जुन्या वारकऱ्याकडे तो गेला आणि त्या जुन्या वारकऱ्याला सांगितलं, माझ्या अंतःकरणामध्ये यावेळेला वारी करण्याची इच्छा आहे, परंतु वारीतले अनुभव कसे असतात, काय असतं, जरा सांगाल का? आता मला विचारायचं आहे. असं विचारल्यानंतर त्या जुन्या वारकऱ्याने जर सांगितलं की अरे बाबा काय सांगावं, कुठे राहायला मिळेल, कुठे झोपायला मिळेल, कुठे खायला मिळेल, काही पत्ता नसतो, जिथे मिळेल तिथे राहावं लागतं, झोपायला आपल्याला जर चांगली जागा मिळेल ठीक आहे, नाही तर खडीवरही झोपावं लागतं, असं जर त्या जुन्या वारकऱ्याने सांगितलं तर जो जाण्याकरता तयार झालेला होता तो जायला प्रवृत्त होईल का? नाही. मग जुना वारकरी काय करत असतो? तो सांगत असतो, अरे बाबा आनंदाची गोष्ट आहे, तुझ्या अंतःकरणामध्ये वारी करण्याची इच्छा निर्माण झाली, भाग्योदय झाला, वारी केलीच पाहिजे. आणि काय नाही रे बाबा, वारीमध्ये चालत असताना नामस्मरण करत असताना इतका आनंद असतो, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, आणि केव्हा रस्ता निघून जातो माणसाला कळत सुद्धा नाही. अशा पद्धतीचं ज्यावेळेला तो जुना वारकरी वर्णन करतो त्यावेळेला काय होतं, जो नवीन तयार झालेला आहे त्याच्या अंतःकरणामधला हुरूप वाढतो. अर्थात प्रवृत्ती आणि निर्माण केली का? प्रवृत्ती निर्माण केली नाही, प्रवृत्ती पहिले निर्माण झालेलीच होती, परंतु त्या प्रवृत्तीला याने दृढ केलं. असं निर्माण झालेली जी प्रवृत्ती असते त्या प्रवृत्तीला दृढ ज्याने केलं जातं त्याला अनुज्ञा असं म्हणायचं. विठ्ठल. किती प्रकार झाले? 4 प्रकार झाले. या 4ही प्रकारांचा जर आपण विचार केला तर सांगणारा कधी कधी मोठा आहे, ऐकणारा लहान आहे, कधी कधी सांगणारा लहान आहे, ऐकणारा मोठा आहे, असे थोडेसे भेद आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ज्या ठिकाणी अधिकाराच्या दृष्टिकोनातून सांगणारा आणि ऐकणारा हे दोघेही समान अधिकाराचे असतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये जे बोलणं चाललेलं असतं त्याला संवाद असं म्हटलं गेलेलं आहे. आणि हा जर भगवान गोपाल कृष्ण आणि गोपाळांचा संवाद असेल तर याचा अर्थ असा आहे, अधिकाराच्या दृष्टिकोनातून देव आणि भक्त हे समान आहेत. विठ्ठल. केम भावना. आता याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन, हा जरी भक्त आणि देव यांच्यातला संवाद आपल्याला पाहायला मिळत असेल तरी हा फक्त देव आणि भक्त यांच्यातला संवाद नाही आहे. त्याचं कारण असं आहे, भगवंताने गोपाळांना निमित्त करून आपल्या अंतःकरणातली जी अपेक्षा आहे ती तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवलेली आहे. होय, ज्याप्रमाणे जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, त्या गोष्टी घडतात एका करता,
परंतु त्याचा उपयोग मात्र अनेकांकरता होत असतो. मी तुम्हाला उदाहरण अनेक सांगेन. ज्ञानोबारायांनी याचा विचार मांडलेला आहे. परिवत्साचे निवोरसे दुभते होय गृहोद्देशे झाले पांडवाचे निमिषे जगदुद्धरण. ज्याप्रमाणे गाय जी आहे ही आपल्या वासराकरता दूध देते, परंतु वासराने ढुसणी मारली, पान्हा सुटल्यानंतर ते दूध फक्त एका वासरापुरतंच राहत नाही. शेतकरी तो दूध मालक जो आहे तो दूध काढून घेतो, त्याच्याही घरामध्ये दूध दुभतं होतं. वास्तविक पाहता गायीने दूध कुणाकरता दिलेलं आहे? वासराकरता दिलेलं आहे. परंतु घरामध्ये दूध दुभतं निर्माण झालं की नाही आहे? त्याप्रमाणे पांडवाचे निमिषे झाले जगदुद्धरण. या अर्जुनाच्या निमित्ताने जगाचाच उद्धार झाला. ज्ञानोबाराय इतक्यावर थांबले नाहीत. ज्ञानोबारायांनी अनेक दृष्टांत याकरता दिले. ज्ञानोबाराय म्हणतात, जो पाऊस पडतो तो पाऊस कुणाकरता पडतो? आपण म्हणतो की पाऊस पडला की आम्हाला धान्य वगैरे प्राप्त होतं, पर्जन्यात अन्नसंभव, हा गोष्ट सगळी मान्य आहे. परंतु पडणारा पाऊस हा माणसांकरता नाही आहे. पडणारा पाऊस हा चातका करता आहे. ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगतो, चातकाची ये कणवे मेघू पाणी येसी धावे, तेथ चराचर हे आघवे ओलावे जेवे. किंबहुना रोज होणारा सूर्योदय जो आहे हा कुणाकरता आहे? सूर्योदय झाला की आम्ही आमच्या आमच्या कामाकरता प्रवृत्त होतो. सुवती कर्मणी प्रेरयती इति सविता, गोष्ट मला मान्य आहे. परंतु केवळ तुम्ही आम्ही कर्म प्रवृत्त व्हावं याकरता म्हणून सूर्योदय नाही. ज्ञानोबारायांनी त्याचं व्याख्यान केलेलं आहे. का अनन्यगती कमळा लागी सूर्य ये वेळोवेळा, की सुखिया होई जे डोळा त्रिभुवनीचा. अनन्यगतिक असलेल्या कमळाकरता म्हणून सूर्योदय आहे. आणि कमळाकरता झालेला सूर्योदय आपलं कल्याण करतो. चातकाकरता पडणारा पाऊस आपलं कल्याण करतो. वासराकरता गाईने दूध द्यावं आपलं कल्याण होतं. हे जसं आहे त्याप्रमाणे ज्ञानोबारायांनी आता सिद्धांत सांगितलेला आहे. तैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुनाला निमित्त केलं आणि भगवंताने खरा जर उद्धार कोणाचा केला असेल तर तो तुमचा आमचा उद्धार केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी क्रिया घडली एका करता, परंतु त्या क्रियेचा उपयोग मात्र सर्वांकरता झालेला आहे की नाही? अगदी उदाहरणाने सांगायचं असेल, एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे घोडे. हे जसं आहे त्याप्रमाणे हा संवाद जरी भगवंताने गोपाळांना उद्देशून केलेला असेल तरी तो केवळ गोपाळांना उद्देशून नाही आहे. गोपाळांना निमित्त करून हा उद्देश जो आहे, हा जो संवाद आहे, हा तुम्हा आम्हा सर्वांना आहे. विठ्ठल म्हणून भगवंताची या अभंगातली भूमिका आपल्याला अशी पाहायला मिळेल की जर बाबा तुम्हाला तृप्ती प्राप्त करून घ्यायची असेल, तुम्हाला समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल, तर ज्याला ज्याला समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल त्या सगळ्यांकरता माझं एकच सांगणं आहे. काय सांगणं आहे? याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, ओ याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, Yeah.
याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, माझ्या मागे या. पण असं आहे, जगद्गुरु तुकोबाराय एक वेळेला मागे म्हणत नाही, 2 वेळेला मागे म्हणतात. अवघे माझ्या मागे मागे. वास्तविक पाहता नियम असा आहे, कोणतीही गोष्ट एक वेळेला सांगावी, 2 वेळेला सांगितली तर त्याला द्विरुक्ती नावाचा दोष म्हणतात, आणि अनेक वेळेला सांगितली तर त्याला पुनरुक्ती नावाचा दोष असं म्हणत असतात. मग जर जगद्गुरु तुकोबाराय एकच गोष्ट 2 वेळेला सांगत असतील तर द्विरुक्ती दोष मानायचा का, हा मोठा प्रश्न आहे. बरं, एकच ठिकाण आहे असं नाही आहे, अनेक ठिकाणं, अनेक अभंग अशी आहेत की त्या ठिकाणी महाराजांनी एकच गोष्ट 2-2 वेळेला, 3-3 वेळेला सांगितलेली आपल्याला पाहायला सापडते. अगदी उदाहरण सांगायचं असेल, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. परमात्मा कसा आहे? सत्य आहे. किती वेळेला सांगितलं? 3 वेळेला सांगितलं. परमात्मा जसा सत्य आहे तसं परमात्म्याचं नाम सत्य आहे, हे सुद्धा 3 वेळेला सांगितलं. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. आणखी तुम्हाला मी द्विरुक्तीचे काही उदाहरणं सांगतो. देव पाहो उंच ठाई उभे राहो, देव देखिला तो नाही कोणा भ्याला. हा अभंग जर आपण पाहिला, प्रत्येक चरणातला पूर्वार्ध हा द्विरुक्तीचा आहे. 2 वेळेला बोलणं योग्य नाही. किंबहुना प्रभू रामचंद्रांचं व्रत जर आपण पाहिलं तर वाल्मिकांनी रामरायाचा एक गुण सांगितलेला आहे, रामोद्वीर नाभिभाषते. प्रभू रामचंद्र कोणतीही गोष्ट 2 वेळेला बोलत नाही, एकच वेळेला बोललं पाहिजे. मग प्रश्न असा निर्माण होतो, 1 वेळेला बोललं पाहिजे हा शास्त्राचा नियम आहे, आणि तुकोबारायांसारखा महात्मा 2 वेळेला तोच शब्द वापरतो, अवघे माझ्या मागे मागे. मला विचारायचं आहे, तुकोबारायांकडे काही शब्द भांडार कमी होतं का? छंद पूर्ण करण्याकरता एखादा दुसरा 2 अक्षरी शब्द वापरता आला नसता काय? पण असं असताना सुद्धा तुकोबाराय मागे मागे 2 वेळेला का म्हणतात, तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल. 1 वेळेला मागे जाणं याचा अर्थ आहे अनुकरण करा, आणि दुसऱ्या वेळेला मागे चला याचा अर्थ असा आहे अनुसरण करा. विठ्ठल. मग अनुकरण आणि अनुसरण याच्यामध्ये अंतर काय आहे, तर उत्तर देता येईल. विचारांचं अनुसरण असतं आणि कृतीचं अनुकरण असतं. विठ्ठल. आणि असा जर त्याचा अर्थ आपण करत असू तर आपल्याला असा अर्थ लक्षात येईल की भगवान सांगतात, जर तुम्हाला तृप्त व्हायचं असेल तर त्याकरता माझ्या विचारांचं अनुसरण करा आणि माझ्या कृतीचं अनुकरण करा, तर आपल्याला तृप्ती प्राप्त होईल. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. पण मला अजून एक प्रश्न निर्माण होतो, माझ्या मागे असं ज्या वेळेला भगवान बोलतात तर हा माझा म्हणजे हा मी कोण, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण असं आहे, जीवाच्या दृष्टिकोनातून मी कोण हा स्वतंत्र विचाराचा विषय आहे, आणि देवाच्या दृष्टिकोनातून मी कोण हा एक स्वतंत्र विचाराचा विषय आहे. जीवाच्या दृष्टिकोनातून मी कोण याचा जर विचार करण्याकरता गेलो तर प्रायः जीव अनात्म पदार्थांनाच मी म्हणायला लागलेला आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. कुणालाही आपण प्रश्न विचारा, तुम्ही कोण? तुम्ही कोण म्हटल्याबरोबर तो आपल्या हृदयाला हात लावतो, सांगतो हा काय, हा मी. अहो पण हे तुम्ही आहात, तुम्ही कोण? तर एखादा सांगतो मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी वकील आहे, मी अमका आहे. मला प्रश्न विचारायचा आहे, डॉक्टर की हा त्याचा व्यवसाय आहे का? तो आहे तर त्याचा व्यवसाय आहे. मी वकील आहे असं म्हणतो, वकील की हा त्याचा व्यवसाय का त्याचं स्वरूप आहे? तो त्याचा व्यवसाय आहे. म्हणजे मी डॉक्टर होऊ शकत नाही, मी इंजिनियर होऊ शकत नाही, मी वकील होऊ शकत नाही, परंतु सामान्यतया मनुष्य जो आहे आपल्या व्यवसायाशीच तादात्म्य स्वीकारून त्यालाच मी असं म्हणतो. जीवाच्या दृष्टिकोनातून पहिला मी हा असा पाहायला मिळतो. या पलीकडे अजून जर आपण सूक्ष्म रीतीने पाहायला गेलो ना तर देहाध्यास निर्माण झाला की तो म्हणतो वकिलकी वगैरे ते सगळं बाजूला जाऊ द्या, हा मी आहे. या देहाला हात लावतो आणि देहाला म्हणतो हा मी आहे. याला म्हणायचं देहाध्यास. याच्या पलीकडे जाऊन जर आपण पाहिलं
तर देहाच्याही पलीकडे इंद्रियाध्यास आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेला पाहायला सापडतो. इंद्रियाध्यास म्हणजे काय आहे? इंद्रियांना मी म्हणणं, याला इंद्रियाध्यास असं म्हणायचं आहे. उदाहरण तुम्हाला मी सांगतो. जर ऐकायला यायला कमी झालं तर मी बहिरा झालो का कान बहिरा झाला? खरा विचार काय आहे? कान बहिरा होतो. कानाच्या ठिकाणी, त्या इंद्रियाच्या ठिकाणी असलेलं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य परिसमाप्त झालं. म्हणून व्याकरणाने विकारार्थे तृतीया असं सांगून असं सांगितलेलं आहे. त्याने असं म्हणावं, कान बहिरा झाला, कानाने बहिरा. परंतु मनुष्य असं म्हणत नाही की कान बहिरा झाला. तो म्हणतो बहिरा झालो या जगी बहिरा झालो, मी बहिरा झालो म्हणतो. म्हणजे याचा अर्थ कर्णेंद्रियाला आत्मत्व प्रदान केलं. मला विचारायचं आहे, बोलता येत नाही अशी स्थिती जर निर्माण झाली तर वाचा मुकहा, वाणीने मुका झाला की नाही? तो वाणीच्या ठिकाणी असलेलं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य त्याचं समाप्त झालं. म्हणून वाणी मुकी झाली असं म्हणावं. परंतु मनुष्य तसं म्हणत नाही. मनुष्य म्हणतो मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, तो पंडित महाज्ञानी, पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, विवेक मुकुट गुरुवाणी, गर्वा माझे झाली सर्व हानी, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, गर्वा माझे झाली सर्व हानी, मुका झालो वाचा गेली, मुका झालो मुका झालो वाचा गेली, मी मुका झालो, हीच भावना आहे की नाही यामध्ये? पण वाणी मुकी झालेली असते. डोळ्याने दिसत नसेल तर नेत्राभ्याम अंधहा किंवा चक्षुषा अंधहा असं म्हणावं. परंतु तो व्यक्ती म्हणत असतो सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. याचा अर्थ असा आहे, इंद्रियांना मी म्हटला गेलाय, परंतु वस्तुतः मी कोण हा भाग स्वतंत्रच राहिला. मी तो वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, करो येईल विचारित, आहे ठाऊक सबायत, नाही अनंता मागुता, वासुदेव तत्वता, करो येईल विचारित, आहे ठाऊक सबायत, मी तो वासुदेव तत्वता. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की जीवाच्या दृष्टिकोनातून अशा अनेक प्रकारचा मी लक्षात घेऊन शेवटी कुठेतरी त्याला यावं लागतं. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म. जीवाच्या दृष्टिकोनातून मीचा विचार अशा पद्धतीने आपल्याला करता येऊ शकेल. मग जसा जीवाच्या दृष्टिकोनातून मीचा विचार आहे ना, तसा देवाच्या दृष्टिकोनातून सुद्धा मीचा विचार आहे. मग देवाच्या दृष्टिकोनातून मी कोण, देवाला प्रश्न विचारा तर परमात्मा सांगतील. जर माझ्या मागे या असं मला सांगायचं असेल तर तो मी म्हणजे निर्गुण निराकार नाही, तो मी सगुण साकारच मानावा लागेल. कारण की निर्गुण निराकाराच्या मागे जायचं कसं, कुठे जायचं, काय करायचं कळणार नाही. मग जर मागे जायचं असेल तर त्या निर्गुण निराकाराला सुद्धा काय व्हावं लागेल, सगुण साकार व्हावं लागेल. म्हणजे याचाच अर्थ असा आहे, सगुण साकार परमात्म्याचा अवतार म्हणजे मी आहे. माझ्या मागे मागे सगुण साकाराच्या मागे या. एक दुसरा अर्थ त्याचा असा करावा लागेल की मी म्हणजे कोण आहे, तर देवाचा दुसरा मीचा अर्थ म्हणजे वेद आहे. होय, देव आणि वेद यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. किंबहुना आपल्याला जर देव जाणून घ्यायचा असेल तर त्याच्याकरता जावं कुणाकडे लागेल? व वेदाकडे जावं लागेल. ज्ञानोबा रायाने ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीमध्ये सांगितलं, ओम नमोजी आद्या
वेद प्रतिपाद्या. हा परमात्मा कसा आहे? वेदैक गम्य आहे. किंबहुना गुरुदेव एक गणित सांगायचे. जुन्या काळची गणित करण्याची पद्धती, आपण केलेलं गणित बरोबर झालंय की नाही हे पाहण्याकरता, तपासण्याकरता ताळा केला जायचा. ताळा करणं म्हणजे काय? उलट करणं. उलट केलं की ते गणिताची तपासणी व्हायची. मग आपल्याला जाणून घ्यायचं आहे देव. मग आता देव जर जाणून घ्यायचा असेल तर काय करायचं? त्याच्या उलट ताळा करायचा. वरचा मात्रा जो आहे तो तसाच ठेवा आणि फक्त खालची अक्षरं जी आहे ती अक्षरं बदला. आता शब्द काय तयार झाला? वेद. पहिले होता देव, अक्षरं पलटली, आता शब्द तयार झाला वेद. याचा अर्थ असा आहे, देव म्हणजे वेद आहे, वेद म्हणजे देव आहे. विठ्ठल म्हणजे देवाच्या दृष्टिकोनातून मी कोण? तर पहिला सगुण साकार विग्रह हा एक अर्थ. दुसरा अर्थ वेद म्हणजे परमात्मा आहे, आपण वेदो नारायण म्हणतो. आणि मी कोण? देवाच्या दृष्टिकोनातून जर विचार करायला गेलो तर तिसरा अर्थ असा आहे की संत म्हणजेच असलेला मी आहे. म्हणून भगवंताची सुद्धा अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळतं की नाही? भगवान सर्व वर्णन करतात, आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी. संत म्हणजे माझंच असलेलं स्वरूप आहे. किंबहुना देवर्षी नारदांनी असा विचार मांडलेला आहे, तस्मिन् स्तज्जनेच भेदाभावात. तो परमात्मा आणि परमात्म्याचे भक्त यांच्यामध्ये कुठले देवते संत, देवते संत निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा. देवते संत, देवते संत निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. जर देव आणि संत एक असतील तर याचा अर्थ असा आहे, देव म्हणजे संत आहे. म्हणजे देवाच्या दृष्टिकोनातून मी कोण? तर देवाच्या दृष्टिकोनातून त्या मीचा तिसरा अर्थ संत आहेत. चला, म्हणजे मी कोण हे कळालं. मग आता माझ्या मागे या, याचा जर विचार करायचा असेल तर याचा सरळ सरळ अर्थ आपल्याला करता येईल. भगवंताचे जे सगुण साकार विग्रहातील चरित्र आहे त्या चरित्राचं अनुकरण करणे म्हणजे देवाच्या मागे जाणं. एक, वेदाने जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे वागणं म्हणजे देवाच्या मागे जाणं. दोन, आणि संतांनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे वागणं म्हणजे देवाच्या मागे जाणं. तीन. विठ्ठल भगवान म्हणतात माझ्या मागे या. माझ्या मागे या म्हणजे नेमकं कुठे जायचंय, कसं मागे यायचंय? तीन दृष्टीने आपल्याला याचा विचार करणं शक्य होईल. मग आता सगुण साकार विग्रहाचा जर आपण विचार करायला लागलो तर त्या सगुण साकार विग्रहाच्या मागे जाणं म्हणजे काय? भगवंताने त्या विग्रहातून जे चरित्र आपल्या समोर ठेवलेलं आहे त्या चरित्राचं अनुकरण करणे म्हणजे त्या देवाच्या मागे जाणं आहे. बघा गंमत कशी आहे. देवाने अवतार धारण करून चरित्र केलेलं आहे, हे विशेष आहे. ये दशे चरित्र केले नारायणे, रांगता क्रोधने राखिता. हे देवाने काय केलंय? चरित्र केलेलं आहे. गंमत अशी आहे, त्या देवाच्या मागे जायचं म्हणजे त्या देवाने स्वीकारलेले जे गुण आहेत, अभिव्यक्त प्रतिपादित केलेले जे गुण आहेत ते गुण आपल्यामध्ये अंगीकारणं, हे देवाच्या मागे जाणं आहे. किंबहुना हीच खरी देवाची सेवा आहे. आपल्या गावामध्ये मारुतीरायांचं मंदिर आहे. आपण रोज सकाळी दररोज मारुतीरायांच्या दर्शनाला येतो. इथे काही स्तोत्रपाठ करतो, जप करतो, सायंकाळी हरिपाठ करतो. म्हणजे अर्थात आपण सगळे हे करतात असं गृहीत धरून मी बोलतो, एवढं लक्षात ठेवा. होय, हे सर्व आपण करतो. पाणी वाहतो, काही अनेक पदार्थ वाहतो. मला विचारायचं आहे, ही मारुतीरायांची सेवा आहे की नाही आहे? ही मारुतीरायांची सेवा आहे, मान्य आहे मला. परंतु
फक्त या गोष्टी करणं हीच मारुतीरायांची सेवा आहे का? तर त्याचं उत्तर देता येईल नाही. मग मारुतीरायांची आपल्याकडनं घडणारी तात्विक सेवा कोणती असेल? तर त्याचं उत्तर आहे, मारुतीरायांनी आपल्या जीवनामध्ये जे गुण अभिव्यक्त केले ते गुण आपल्यामध्ये अंगीकारणे ही मारुतीरायांची खरी सेवा असेल. हे मारुतीरायांच्या मागे जाणं असेल. विठ्ठल आपला सप्ताह जर पाहिला तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि भक्तवर्य श्री मारुतीराय या दोन्ही प्राकट्य महोत्सवाला स्पर्श करणार आहे की नाही आहे? मग आपण ज्या वेळेला राम जन्मोत्सव साजरा करतो त्यावेळेला रामराय म्हणत असतील, अरे बाबा तुम्ही माझा जन्मोत्सव साजरा करताय, गोष्ट मान्य आहे, पण सुखी व्हायचं असेल ना माझ्या मागे या. मारुतीराय म्हणत असतील, तुम्ही माझा जन्मोत्सव साजरा करतायत, गोष्ट मला मान्य आहे, पण जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल माझ्या मागे या. आता विचारा रामरायांना, तुमच्या मागे यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? मारुतीरायांना विचारा, तुमच्या मागे यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर प्रभू रामचंद्र सांगतील की माझ्या ठिकाणी असलेले जे अनेक गुण आहेत ते अनेक गुण आपल्या ठिकाणी स्वीकारा, तर आपण माझ्या मागे याल. आणि रामरायाच्या ठिकाणचे अनेक गुण आहेत. वाल्मिकी रामायणाचा आरंभ जर आपण पाहिला तर वाल्मिकांनी देवर्षी नारदांना प्रश्न विचारला आहे, कोण वस्मिन सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान चारित्र्येण च संयुक्तः. 16 गुणांची विचारणा केलेली आहे. या 16 गुणांनी युक्त कोण आहे? किंबहुना चारित्र्य संपन्न कोण आहे? नारदांना हा प्रश्न ऐकल्यानंतर अतिशय आनंद झाला आणि नारदांनी या 16 गुणांनी युक्त जो पुरुष आहे त्याचं वर्णन तर केलंच केलं, परंतु रामरायाचं वर्णन करत असताना आपल्या बाजूने आणखी 68 गुणांचं वर्णन केलं. म्हणजे वाल्मिकांनी विचारलेले 16 आणि स्वतः देवर्षी नारदांनी सांगितलेले 68, एकूण किती गुण झाले? 84 गुणांचा विचार नारदांनी सांगितला रामरायाच्या बाबतीमध्ये. आणि या सगळ्या 84 गुणांचा पाया जर कोणता असेल तर या संवादामध्ये चारित्र्येण च संयुक्तः, उत्तम चारित्र्य कुणाच्या ठिकाणी आहे तो मला सांगा, हा महत्वाचा पाया आहे. विठ्ठल रामरायाच्या मागे जायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे? रामरायाचं चरित्र जसं परिशुद्ध आहे त्याप्रमाणे आपलं चरित्र सुद्धा परिशुद्ध ठेवणे हे रामरायाच्या मागे जाणं आहे. किती रामरायाचं चरित्र सुंदर आहे. या प्रसंगामध्ये एक गोड चिंतन आहे. काय झालं, ज्या वेळेला रामरायाने रावणाचा उद्धार केला, वध झाला, त्या रावणाच्या प्रेतापर्यंत मंदोदरी आली, विलाप करायला लागली आणि त्या मंदोदरीने सांगितलं की ज्याने माझ्या पतीचा वध केलेला आहे त्या रामरायाला मला भेटायचं आहे. हे ऐकल्यानंतर बाकीच्यांना जाणवलं की अरे दुःखाभिभूत आहे, यामुळे कदाचित रामरायाला जाऊन काही आदवा बोलेल की काय. तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तिने सांगितलं काळजी करू नका, रामरायाला मी आदवा बोलणार नाही, परंतु फक्त रावणाला ज्याने मारलं आहे, इतक्या शक्ती संपन्न असलेल्याला ज्याने मारलं आहे, मला त्याला पाहायचं आहे. ठीक आहे म्हणाले. आणि शेवटी मंदोदरी रामरायापर्यंत पोहोचली. त्यावेळेला रामराय एका खडकावर बसलेले होते, उदास होते. का उदास होते? विजय मिळवलेला आहे. मला विचारायचं आहे, विजय मिळवल्यानंतर माणसाने हर्षोल्लासात असावं का उदास असावं? हर्षोल्लासात असलं पाहिजे. पण रामराय उदास होते. का उदास होते? त्याचं कारण आहे, एका बाजूला अधर्मावर विजय मिळवला याचा आनंद जरी असला तरी दुसऱ्या बाजूला रावणाच्या स्वरूपाने आज नीतीचा फार मोठा साठा, ज्ञानाचा साठा या जगातनं लुप्त झाल्याचं दुःख रामरायाला होतं. वाल्मिकी रामायण फार गोड आहे. 2 विरुद्ध चिंतन आपणास सांगतो. मला विचारायचं आहे, मारीच हा कोणाच्या पक्षाचा आहे? मारीच रावणाच्या पक्षाचा आहे. राक्षस आहे की नाही? परंतु ज्या वेळेला रावण मारीच्याकडे गेला त्यावेळेला मारीच्याने सांगितलं, रावणा बाकी काय करायचं असेल करा, परंतु रामरायाचा विरोध पत्करू नका.
का? रावणाला मारीचाने सांगितलंय रामो विग्रहवान धर्महा, राम म्हणजे मूर्तिमान धर्म आहे. मला विचारायचंय, रामाचे वर्णन करतंय कोण करताय? राक्षस करतोय, शत्रू करतोय, बरोबर आहे. आणि ज्या वेळेला रावणाचा वध करायचा आहे त्यावेळेला विभीषण रावणाचं वर्णन करतोय. रामा, तुम्हाला माहिती नाही आहे रावण म्हणजे काय आहे? गतो धर्मस्य विग्रह. रावण म्हणजे धर्माचा विग्रह आहे. आता गंमत आहे, विभीषण कुणाच्या पक्षाचा? रामाच्या पक्षाचा. आणि रामाच्या पक्षाचा विभीषण रावणाच्या बाबतीमध्ये म्हणतो रावण म्हणजे धर्माचा विग्रह आहे. गंमतच आहे की नाही? राक्षस रामाला म्हणतो धर्ममूर्ती आणि भक्त रावणाला म्हणतो धर्ममूर्ती. आपल्या अंतःकरणात प्रश्न निर्माण होईल, दोघे जर धर्माची मूर्ती आहे तर भांडण कुठे होतं? विठ्ठल अनेक प्रश्न डोक्यामध्ये येतील महाराज. जर रावण धर्ममूर्ती, बरं बिभीषणासारखा रावणाचं वर्णन जर करतोय, रामरायाचा अनन्य भक्त जर रावणाचं वर्णन करतोय की रावण धर्म विग्रह आहे, तर या दोघांमध्ये युद्ध का झालं, रामाने का मारलं, या कारणांचा विचार मी आत्ता करत बसत नाही. मी रामायण सांगत नाही, मला कल्पना आहे. मला फक्त सांगायचं तात्पर्य एवढंच होतं, रामरायाला याची जाणीव होती आपण रावणाला मारलं आहे म्हणजे सामान्य व्यक्तीला मारलेलं नाही आहे. त्यामुळे रामरायसुद्धा उदास होते. आणि असे ते बसलेले असताना रामरायाची पाठ ज्या बाजूला होती त्या मार्गाने ती मंदोदरी आली. रामरायाचं लक्ष गेलं की एक सावली आपल्याकडे येत आहे आणि रामरायाच्या लक्षात आलं की ती सावली जी आहे ती पुरुषाची नाही आहे, एका स्त्रीची सावली आहे. हे पाहिल्याबरोबर रामराय पटकन उठले, फिरले आणि हात जोडले. आई, कोण आहात आपण? इकडे कशा करता आलात? हे ऐकलं आणि मंदोदरीने सांगितलं, काही नाही, तुम्ही ज्या रावणाला मारलं ना त्या रावणाची मी पत्नी मंदोदरी आहे. नमस्कार आई, चुकलं माझ्याकडनं, परंतु माझा नावेलाज होता म्हणून मला रावणाला मारावं लागलं. मंदोदरीने सांगितलं, तुम्ही रावणाचा उद्धार केला त्याच्याविषयी माझी तक्रार नाही. मग आईसाहेब तुम्ही आलात कशा करता इथे? तिने सांगितलं, काही नाही, रावणाला ज्याने मारलं त्याला पाहण्याकरता आले. बघितलं मला? होय, पाहिलं मी तुम्हाला. काय पाहिलं? तिने दिलेलं उत्तर आहे, माझ्यासारखी सुंदर पत्नी असताना सुद्धा परस्त्रीचा अभिलाष करणारा रावण कुठे, आणि परस्त्रीची फक्त सावली जरी पाहिली तरी हात जोडून उभा राहणारा राम कुठे, हे पाहण्याकरता मी आले होते. विठ्ठल म्हणजे ही गोष्ट आपल्याला काय समजावून सांगणारी आहे? रामरायाचं चारित्र्य समजावून सांगणारी आहे. आणि जर रामराय म्हणत असतील की माझ्या मागे या, तर याचा अर्थ काय आहे? माझ्यासारखं असं उत्तम चारित्र्य संपन्न व्हा, तर रामरायाच्या मागे आपण जाऊ. हो, मारुतीरायांच्या मागे जायचं? होय, मारुतीरायांच्या मागे जायचं म्हणजे काय करायचंय? मारुतीरायांसारखं अभिमान रहित होणं, मारुतीरायांच्या मागे जाणं आहे. मला आठवतंय गेल्या वर्षी मी बोलून आलोय थोडंसं. शब्द आहे हनुमान. आपण मारुतीरायांना काय म्हणतो? हनुमान. मग प्रश्न असा आहे, हनुमान म्हणजे काय हो? तर प्रथमोपस्थित अर्थ असा आहे, हनुवटी ज्याला आहे त्याला म्हणायचं हनुमान. मी तुम्हाला या जातीचे काही शब्द सांगतो. ज्याच्याकडे धन आहे आपण त्याला काय म्हणतो? धनवान. एखाद्याकडे विद्या असेल त्याला आपण काय म्हणतो? विद्वान. त्याप्रमाणे एखाद्याकडे शक्ती असेल तर त्याला आपण काय म्हणतो? शक्तिमान. असं म्हणतो की नाही? मग हे जसे या जातीचे शब्द आहेत की नाही, त्याप्रमाणे हनु म्हणजे हनुवटी आहे ज्याच्याकडे, ज्याला, त्याला काय म्हणायचं? हनुमान. शब्दशः माझा अर्थ बरोबर चाललाय की नाही? मग जर ज्याला हनुवटी आहे त्याला हनुमान म्हणायचं असेल तर मला विचारायचं आहे, इथे उपस्थित आपल्यापैकी कुणाला हनुवटी नाही एवढं सांगा बरं. प्रत्येकाला हनुवटी आहे की नाही? मग जर प्रत्येकालाच हनुवटी आहे तर आम्ही सगळे हनुमान आहोत का? नाही. मग याचा अर्थ असा आहे की हनुमान शब्दाचा लाक्षणिक अर्थ काहीतरी वेगळा आहे. मग हा अर्थ कसा मिळेल? तर
निरुक्ताची एक पद्धती आहे. जर आपल्याला सरळ शब्द उच्चार करून अर्थ कळाला नाही तर तो शब्द उलटा करावा. उलटा करून त्याचा अर्थ आपल्याला मिळत असतो. मग हनु आणि मान असे दोन शब्द आहेत की नाही, ते उलटे करा. शब्द काय तयार झाला? मान आणि हनु. याचा सरळ अर्थ असा आहे, ज्याने आपल्या आयुष्यामध्ये अभिमानाचं हनन केलेलं आहे, अभिमानावर विजय संपादन केला, त्याचं नाव हनुमान. विठ्ठल मारुतीराय कसे आहेत? त्यांनी अभिमानावरती विजय संपादन केलेला आहे. अभिमान निर्माण होण्याकरता अनेक कारण आहे. ज्ञान आलं की अभिमान, गुण आले की अभिमान, सत्ता आली की अभिमान, प्रसिद्धी मिळाली की अभिमान, शक्ती ताकद आली की अभिमान, अशी कितीतरी कारणं अभिमान निर्माण होण्याकरता असतात. आणि मारुतीरायांचा जरी विचार केला तर सगळीच कारणं मारुतीरायांच्या ठिकाणी आहे. पण तरीसुद्धा निरभिमान म्हणून त्यांचं नाव हनुमान. मी याचा आपण विस्तार आता करणार नाही आहे. सांगायचं तात्पर्य मला असं आहे, मारुतीरायांची आपण रोज सेवा करतोय मान्य आहे, पण ते मारुतीराय आजच्या अभंगातून तुम्हा आम्हाला सांगतायत, याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. जर तुम्हाला तृप्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर माझ्या मागे या. याचा अर्थ सगळी अनुकूलता असूनही मी जसा अभिमान रहित आहे तसे अभिमान रहित व्हा तर कल्याण होईल. विठ्ठल माझ्या मागे या म्हणजे नेमकं काय करायचं आहे याचं एक चिंतन मी आपल्याला या स्वरूपाने सांगून आलो की भगवंताचे जेवढे सगुण साकार विग्रह आहेत ना, त्या सगळ्या विग्रहांमधून अवतारांमधून भगवंताने जे जे चरित्र आपल्यासमोर ठेवलेलं आहे, जे जे सद्गुण आपल्यासमोर ठेवलेले आहेत, ते सद्गुण आपण अंगीकारणं स्वीकारणं म्हणजे त्या देवाच्या मागे जाणं आहे. हा पहिला अर्थ झाला. दुसरा अर्थ आपण पाहिला होता, मी म्हणजे कोण? देवाच्या दृष्टिकोनातून वेद हाच मी आहे की नाही. मग त्याचा दुसरा अर्थ असा करायचा आहे, वेदाने जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण वागणं म्हणजे देवाच्या मागे जाणं आहे. म्हणून असं आहे, वेदमताला वेदवचनाला फार महत्त्व आहे, प्रामाण्य आहे. ज्ञानोबारायांची वेदावरची निष्ठा ही एक स्वतंत्र विचाराचा विषय आहे. ज्ञानोबाराय ज्या ज्या वेळेला काही सिद्धांत सांगतात त्या त्या वेळेला त्याला प्रमाण वेदाचं देतात. आपण हरिपाठ बघा, त्या हरिपाठामध्ये पहिल्या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी नामाचं महत्त्व सांगितलं आणि लगेच दुसऱ्या अभंगामध्ये त्याला प्रमाण दिलं. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती. दुसऱ्या नवकामध्ये 10व्या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी नामाचं महत्त्व सांगितलं आणि 11व्या अभंगामध्ये लगेच त्याला वेदाचं प्रमाण दिलं. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. दुसऱ्या नवकाचा विचार. तिसरं नवक आपण बघा, तिसऱ्या नवकामध्ये सुद्धा 19व्या अभंगामध्ये नामाचं महत्त्व आहे. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. साधन पैसोपे हरिपाठात नाही. पापे अनंत कोडी गेली त्यांची. आणि 20वा अभंग जर आपण पाहिला, वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. तीनही नवक जर पाहिले तर ज्ञानोबारायाने सिद्धांत सांगितल्यानंतर लगेच वेदाचं प्रमाण देतात की नाही. वेदावरती माऊलींची नितांत निष्ठा आहे. किंबहुना जास्ती काय सांगावं, तुम्ही आम्ही सगळेजण ज्ञानोबारायांना माऊली म्हणतो, आई म्हणतो की नाही. तुम्ही आम्ही ज्ञानोबारायांना आई म्हणावं यात नवल नाही. ज्ञानोबारायांना आई कोण म्हणतं? वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही. म्हणते ज्ञानाबाई आई, म्हणते ज्ञानाबाई आई. शिवपीठ हे तुला
भक्ती ज्ञान बाई आई शिवली करे दुराळ शिवली करे वेदशास्त्रे देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. वेदशास्त्राने ज्ञानोबरायांना आई म्हणावं एवढा माऊलींचा अधिकार आहे. पण शास्त्र ज्याला आई म्हणतात ना ते ज्ञानोबराय म्हणतात. सगळ्या जगाकरता आई जर कोण असेल तर तो वेदच आहे. पै अहितापासून काढिती हित देवोनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. मग माऊली जर वेदाला माऊली म्हणत असतील तर आपण त्या वेदाने सांगितलं त्याप्रमाणे वागावं हे वेगळं सांगायची गरज आहे का. किंबहुना ज्ञानोबारायच पुढे एक ठिकाणी बोलतात या कारणे पै बापा जया आथी आपुली कृपा तेने वेदाची या निरूपा आण न कीजे. ज्यावर आत्मकृपा व्हावी असं वाटत असेल त्याने वेदाच्या विरुद्ध वागू नये वेदानुसार वागावं. आणि वेद हे भगवंताचं मनोगत आहे देवाचं स्वरूप आहे. त्यामुळे वेदाप्रमाणे वागणं म्हणजे देवाच्या मागे जाणं. दोन अर्थ झाले. आणि तिसरा अर्थ आपण पाहिला होता भगवानांताला विचारा मी म्हणजे कोण. भगवान सांगतात मी म्हणजे संत आहे. तर त्या संतांनी जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे वागणं म्हणजे देवाच्या मागे जाणं आहे. आणि म्हणून आपल्याला ज्ञानोबारायांनी देखील सांगितलेलं आहे परमार्थ करायचा आहे ना तुम्हाला निश्चितपणे करा. परंतु तो परमार्थ आपल्या मनाला वाटेल तसा करू नका. तर संत सांगतील तसा संतांच्या संगतीत तो परमार्थ करा. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. का याच मार्गाने आम्ही जायचंय तर त्याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे. तेणीची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. म्हणून संतांनी जसं सांगितलंय त्याप्रमाणे आपण वागणं म्हणजे देवाच्या मागे जाणं आहे. चला अत्यंत संक्षिप्त स्वरूपामध्ये माझ्या मागे या म्हणजे नेमकं काय करा याचा विचार मी मांडला असं गृहीत धरतो. आता तुकोबारायांना प्रश्न विचारला महाराज तुम्ही सांगतात त्याप्रमाणे एकतर सगुण साकार विग्रहाने अभिव्यक्त केलेले जे चरित्र आहेत त्यांच्या मागे जा. नाही वेदाने सांगितलं त्याप्रमाणे वागा. नाही संतांनी सांगितलं त्याप्रमाणे वागा. हे तुम्ही आम्हाला करायला सांगतात सगळ्यांना करायला सांगतात. आम्ही त्याप्रमाणे वागायला तयार आहोत मान्य. परंतु या पद्धतीने जर आम्ही वागलो तर त्याचा परिणाम काय मिळेल तो परिणाम
आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. याप्रमाणे जर आपण वागलं तर परमात्मा म्हणतात मी देईन. बरं केव्हा देणार? तर त्याचं उत्तर आहे आजी. आजी या शब्दाचा अर्थ आहे आता, ताबडतोब. होय. काय आहे, बाकीच्या काही साधना अशा आहेत की त्या साधना फळ देतात, परंतु केव्हा देतात? कालांतराने देतात. उदाहरण मी तुम्हाला सांगतो. गत 1-1.5 वर्षापूर्वी प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ झाला. तिथे त्रिवेणी संगम आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या तिघींचा संगम आहे त्या ठिकाणी, म्हणून त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. तर शास्त्रकारांनी असं वर्णन केलेलं आहे, त्रिवेणी संगमामध्ये जो स्नान करतो तो सद्गतीला प्राप्त होतो, स्वर्गाला प्राप्त होतो. मला प्रश्न विचारायचा आहे, बरेच जण त्रिवेणी संगमात स्नान करून आले की नाही? आले. गेले का स्वर्गाला? म्हणलं आता कसे जातील? आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ आहे पुण्य संपादन झाले की नाही? झालंय, पण त्या पुण्याचं फळ मिळेल केव्हा? मिळेल मेल्यानंतर, म्हणजे काही कालांतराने प्राप्त होणार आहे. परंतु भगवान मात्र सांगतात, मी सांगतो त्याप्रमाणे वागा, माझा माग करा, मी नंतर देईन. असा उधारीचा सौदा नाही. आजी देतो पोट भरी आत्ता, ताबडतोब. होय. एक क्रममुक्ती असते आणि एक सद्योमुक्ती असते. होय. जो उपासक आहे त्याला क्रममुक्ती आहे, आणि जो भगवंताने सांगितलं याप्रमाणे वागणार आहे ना त्याला सद्योमुक्ती आहे, जीवनमुक्ती आहे. महाराज या ठिकाणी आजी देतो, आज देणार. बरं ठीक आहे, देवा तुम्ही देणार, किती देणार? भगवंताने सांगितलं पोट भरी, पोट भरून देणार. आता बघा गंमत कशी आहे, देणारा देव आहे आणि देऊन काय देतोय? तर म्हणलं पोटभर देतोय. पोटभर देण्यामध्ये देवाचं दातृत्व ते काय? कारण की या पोटाची गंमत अशी आहे, प्रत्येकाने आपल्या बेंबीपासून जर उभं मोजलं तर 1 टिचेभरचं असलेलं पोट आहे प्रत्येकाचं. परंतु टीचभर असलेलं हे पोट आयुष्यभर भरण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा भरलं जात नाही. बघा, आपण जेवण करायचंय, पोट भरलं पाहिजे. मग याच्याकरता काय असलं पाहिजे? ज्ञानोबाराय सांगतात, स्वयंपाक करणारी जी आहे तिच्या ठिकाणी 2 गुण असावेत, आणि जेवणारा जो आहे त्याच्या ठिकाणी 2 गुण असले पाहिजे. सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, या 4 गोष्टी एकत्र आल्या पाहिजे. मग त्या जेवणाची रंगत आहे. जी स्वयंपाक बनवणारी आहे ती कशी असली पाहिजे? पहिला गुण त्याच्या ठिकाणी असला पाहिजे, सुगरण असली पाहिजे. मग सुगरण असली पाहिजे म्हणजे काय? अर्धा किलो भाजीला पावशेर तेल, पावशेर दाण्याचं कूट घालणारी असली की तिला सुगरण म्हणतात. बरोबर आहे का माझं? नाही, तिला कळालं पाहिजे व्यवस्थित रीतीने किती घातलं पाहिजे. अशा बऱ्याच माता माऊली आहेत की त्यांच्या हाताला चव आहे, त्यांना ते सगळं साधलं, परंतु वाढायला आल्या की सारखा हात मागे पुढे असतो, वाढू की नको. आपल्याकडे बरं आहे, खा म्हणतात. तरी जर तुम्ही खुद्द पुण्यामध्ये गेलात तर गेल्यानंतर तुम्हाला पहिला प्रश्न विचारतील, पाणी हवंय का? चहा हवाय का? होय, हवा हे म्हटलं तरच मिळतं, नाही तर हवा खाऊन जगायचं अशी परिस्थिती पुण्याची आहे. होय, असं नसलं पाहिजे. ती सुगरण असावी एक, आणि वाढण्यामध्ये उदार असावी. सुगरणी आणि उदारे झाले 2 गुण. आता जो जेवायला बसणार आहे तो तरी कसा असावा? रसज्ञ, त्याला चव कळाली पाहिजे. किंबहुना 84 लाख योनीमध्ये एक मनुष्य प्राणी जर वगळला तर चवीने खाणारा प्राणी नाही. आपल्याकडे व्यवहारात म्हण आहे, गाढवाला गुळाची काय चव? काही त्याच्यासमोर ठेवा, एकाच चवीने खातो. काही महात्मे असे आहेत, जोपर्यंत ताटाभोवती पाणी फिरवत नाही, वदनी कवळ घेता म्हणत नाही, तोपर्यंत ताटामध्ये सगळे पदार्थ असे वेगवेगळे असतात. पण एकदा का देवाची प्रार्थना झाली, एकच हरिनामाचा खिचडी काला. आणि एखाद्या सुगरणीने हे पाहिलं तर ती डोक्याला हात लावते, जर खिचडी कालाच खायचा होता तर मीच खिचडी करून खाऊ घातली असती. म्हणजे खाणारा कसा पाहिजे? चवीने खाणारा पाहिजे, रसज्ञ.
आणि त्याच्या ठिकाणी दुसरा गुण पाहिजे, जेवणारे. याचा अर्थ आहे भरपूर खाणारा पाहिजे. 4 गुण एकत्र झाले की ते जेवण चांगलं होतं. आता ही सुगरण आहे, वाढण्यात उदार आहे, तो रसज्ञ आहे आणि भरपूर जेवण करणार आहे. पण असं असताना अर्धा तास जेवण चाललेलं आहे, पण एक क्षण असा येतो की नाही की त्यावेळेला ती स्त्री सांगते, अहो जास्ती नाही, 1 गुलाबजाम. हा जेवणारा सांगतो, बस आता 1 गुलाबजाम नाही, 1 घास खाणं शक्य नाही. का? अगदी इथपर्यंत आलं आहे. मला विचारायचं आहे, दुपारी ज्याच्या घशापर्यंत आलेला आहे तो संध्याकाळी विचारतो की नाही आत्ता करता काय व्यवस्था आहे. याचा अर्थ असा आहे, हे टीजभर पोट भरण्याचा प्रयत्न केला, भरलं जातं का विठ्ठल? मग जर पोट भरलं जात नाही तर भगवान तर म्हणतात, आज देतो पोट भरी. मग अर्थ काय करायचा? तर याचा अर्थ असा आहे, पोट शब्दाचा अर्थ पोट न करता पोट शब्दाचा अर्थ मन करायचा. तुमचं मन भरत नाही तोपर्यंत देणार. अर्थात पुरे म्हणाल तोवरी, जोपर्यंत पुरे म्हणत नाही, तृप्ती होत नाही तोपर्यंत मी देणार. असं आहे. ही तृप्ती कोणती आहे? निरंकुशा तृप्ती आहे. पंचदशीमध्ये सांकुशा तृप्ती आणि निरंकुशा तृप्ती अशा 2 प्रकारच्या तृप्तीचं वर्णन आहे. इतर ऐहिक अथवा पारलौकिक भोगाने प्राप्त होणारी जी तृप्ती आहे ती तृप्ती कशी आहे? सांकुशा तृप्ती आहे. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्या तृप्तीचा आनंद आहे, पण ती मर्यादा पार झाली की पुन्हा अपेक्षा निर्माण होत असते. याला म्हणायचं आहे सांकुशा तृप्ती. परंतु एकदा का एखादी गोष्ट प्राप्त झाल्यानंतर पुन्हा कधीच मागण्याची इच्छाच निर्माण न होणे, याला म्हणायचं निरंकुशा तृप्ती. आणि अशी स्थिती जी आहे त्या स्थितीमध्येच मनुष्य म्हणतो, बस पुरे आता. नाही तर आपण प्रपंच जर पाहिला तर प्रपंचामध्ये कितीही जरी मिळालं तरी पुरे ही गोष्ट आहे का हो? नाही आहे. एखाद्याला 10 रुपये मिळाले तो म्हणतो 100 मिळावे, 100 मिळाले तो म्हणतो 1000 मिळावे, 1000 मिळाले तो म्हणतो 10,000 मिळावे. केम बहोना असं करता करता ब्रह्मापदापर्यंत जरी गेला तरी सुद्धा त्याची तृप्ती होत नाही. ब्रह्मपदापर्यंत प्राप्त होणारे भोग हे केवळ सांकुशा तृप्ती देणारे आहेत. परंतु ब्रह्मज्ञानाने आत्मज्ञानाने प्राप्त होणारी जी तृप्ती आहे ती निरंकुशा तृप्ती आहे. भगवान म्हणतात, ती निरंकुशा तृप्ती मी तुम्हाला देईल. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. आणि हे ऐकल्यानंतर सगळ्यांना वाटलं, वा चांगली गोष्ट आहे. देव देणारे काय करायचं? फक्त देवाच्या मागे जायचं, तुकोबारायांच्या मागे जायचं. ताबडतोब देणार, पुरे म्हणणार तोपर्यंत देणार. म्हणून सगळेच निघाले. बरं, देवाची अपेक्षा होती, अवघे माझ्या मागे मागे. तुकोबारायांनी एकदा मागे वळून पाहिलं, पाहत होतं, बापरे, आपल्या पाठीमागे तर लाखोनी समाज आहे. तुकोबारायांनी सांगितलं, वा चांगली गोष्ट आहे, फक्त एवढं आहे बरं का, या मार्गाने जात असताना तुम्हाला काही अटी आहेत. आपण वृत्तपत्रामध्ये बघा, जाहिरात फार मोठी दिलेली असते, पानभर जाहिरात असते. मनुष्य ती जाहिरात पाहून त्याला भुलतो आणि विचार करतो की नाही, याचा विचार आपण केला पाहिजे. पण तिथे कोपऱ्यामध्ये बारीक अक्षरात लिहिलेलं असतं, अटी शर्ती लागू. मग त्या अटी शर्ती काय आहेत याचा विचार केल्यानंतर बरेचसे गळतात. त्याप्रमाणे तुकोबारायांनी देखील मागचा समाज पाहिला आणि अटी शर्ती सांगितल्या. काय अटी शर्ती आहेत? अभंगाचं 3य चरण. हलो हलो ताना, 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 हलो हलो
चाला कुणी कुणाशी न बोला. या दोन अटी आहेत. पहिली अट आहे हळूहळू चाला. याचा अर्थ काय आहे? परमार्थ करत असताना तर तातड करायची आहे, करावी तातडी परमार्थाची. पण मला ताबडतोब फळ मिळावं ही अपेक्षा धरायची नाही. परमार्थामधली फार मोठी अडचण आहे. माणसाने एक माळ जप केला की त्याला लगेच असं वाटतं देवाने दर्शनच दिलं पाहिजे. इतकी साधी गोष्ट नाही आहे. चिकाटीने परमार्थ करावा लागतो, दीर्घकाळ करावा लागतो, त्यावेळेला कुठे फळाची प्राप्ती आहे. योगशास्त्रामध्ये एक सूत्र आहे, सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारात सेवितो दृढभूमी. दीर्घकाल एक, निरंतर दोन, आणि सत्कारपूर्वक म्हणजे श्रद्धापूर्वक जर आपण काही कार्य केलं तर ते दृढभूमिकेला प्राप्त होतं, त्याचं फळ प्राप्त होत असतं. म्हणून आपण फळ मिळण्याच्या बाबतीमध्ये थोडंसं निवांत असलं पाहिजे. पण साधना करताना मात्र तातडीने साधना केली पाहिजे. करावी तातडी ही महत्त्वाची बाब आहे. आणि दुसरी गोष्ट सांगितलेली आहे, कुणी कुणाशी न बोला. याचा अर्थ असा आहे की आपण जी साधना करत आहोत ती साधना कुणाला सांगायची नसते. परमार्थ हा प्रदर्शनाचा विषय नाही आहे. परमार्थ आत्मोद्धारासाठी करायचं असतं. पण दुर्दैव असं आहे, आपण काय साधना करतो, काय परमार्थ केला आहे, माणूस दुसऱ्याला अभिमानाने सांगतो. तीर्थयात्रेचा विषय निघाला, माणूस अभिमानाने सांगतो, 4 धाम 4 वेळेला आयुष्यात करून आलो, अमुक मी केलं, तमुक मी केलं. महाभारतामध्ये असं वाक्य आहे, आत्मकृतम पुण्यम वृथान परिकीर्तयेत. आपण स्वतः केलेलं जे काही परमार्थ पवित्र कार्य आहे, सत्कर्म आहे, ते सांगू नये कोणासमोर. ते सांगण्याकरता तोंड उघडलं की त्याबरोबर ते पुण्य बाहेर निघून जात असतं. मला विचारायचं आहे, आपण केलेलं पाप सांगतो का आपण? नाही, पण पुण्य मात्र सांगत असतो. तर केलेलं सत्कर्म कुणालाही सांगू नका. परमार्थाचं प्रदर्शन नको, ही दुसरी असलेली अट आहे. हळूहळू चाला, कुणी कुणाशी न बोला. आणि या रीतीने जर तुम्ही चलाल तर आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. तुकोबारायांना प्रश्न विचारा की बाबा या व्यतिरिक्त दुसऱ्या मार्गाने गेलो तर? तुकोबार सांगतात, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. या अभंगाच्या माध्यमातून जो एक लक्षार्थ मला जाणवला तो व्यक्त केला. सरळ सरळ अभंगाचा भावार्थ जर आपण पाहिला तर गोकुळामध्ये गोपाळ होते. त्या गोपाळांना घरचं खायला मिळत नव्हतं. कुठेतरी देवाची संगती झडली आणि देवाने त्या गोपाळांकडे पाहिलं आणि प्रश्न विचारला, काय रे गवळ्यांची मुलं आहात, परंतु असे शरीरयष्टी तुमचे कृश आहे, काय स्थिती अशी आहे? त्या सगळ्या गोपाळांनी सांगितलं, अरे देवा तुला काय सांगू, आमच्या घरामध्ये दही दूध लोणी भरपूर होतं, परंतु जे तयार होतं ते सगळं मथुरेला विकायला जातं. आम्हाला फक्त फार मिळालं ताक प्यायला मिळतं, कशी आमची प्रकृती सुधारणार? त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, असं आहे ना, काय हरकत नाही आहे, मी तुम्हाला देतो, पण त्याच्याकरता तुमच्या सगळ्यांनी एकच करायचं. काय करायचं? आता सरळ सरळ अर्थ चालला आहे, याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. ज्याला ज्याला पोट भरून दही दूध लोणी पाहिजे त्याने माझ्या मागे या. सगळे गोपाळ म्हणाले, चालेल देवा, येतो तुझ्या मागे, पण देवा आम्हाला देशील ना रे? नाही तर बरेच जण अशी असतात, अनेकांचं सहकार्य घेऊन पुढे जातात आणि मलिदा खायची पाळी येते त्यावेळेला एकटाच मलिदा खातात, दुसऱ्याला काहीच देत नाही. असे अनेक असतात. मग भगवंतांनी सांगितलं, तसं नाही, मी तर खाणारच खाणार, परंतु तुम्हाला सुद्धा खाऊ घालणार. किती खाऊ घालणार? आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. हे ऐकल्यानंतर गोपाळांना वाटलं चला चांगलं आहे. मग गोपाळ तयार झाले, पण जे तयार झाले आता खायला मिळणार म्हणून गोपाळ आनंदाने नाचतच निघाले. भगवंताने सांगितलं, अरे बाबा आपल्याला चोऱ्या करायच्या आहेत, असं गाजत वाजत जाऊन चालणार नाही. एक
चोरांची टोळी डोंबाराचा खेळ पाहायला गेली आणि त्याचे सगळे ते कसरती पाहिल्या. त्यांना असं वाटलं असा जर एक माणूस आपल्या टोळीमध्ये असेल तर किती सोपं होईल. याने आत जायचं, कडी उघडायची, बाकीचे सगळं काम आपल्याला अगदी काही मिनिटात करता येईल. त्याने त्याला बोलावून घेतला आणि सांगितलं आम्ही असे असे चोर आहोत, आमच्यामध्ये सहभागी होशील, 25% तुला जे मिळेल त्यातलं. तो म्हणला चालेल. काम काय नाही, फक्त आत जायचं, कडी उघडायची, शांत बसून घ्यायचं, बाकी सगळं आम्ही करू. तो म्हणला चालेल. तो यांच्या टोळीत सहभागी झाला. यांनी एक चांगलं घर हेरलं आणि रात्रीच्या वेळेला गेले. त्याला सांगितलं एक काम कर, जा वरतून आत उडी टाक, कडी उघड, बाकीचं आम्ही करतो. तो म्हणला काय हरकत नाही, पण तुम्ही वाजवायला लागा म्हणला. हो. ते चोर म्हणले अरे वाजवायला लागल्यानंतर तो मालक जागा होईल ना, आपल्याला चोरी करता येईल का. तो म्हणला ते तुमचं सगळं खरं आहे, पण वाजवल्याशिवाय मला स्फुरणच चढत नाही म्हणला, तसं करताच येत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, असं वाजत गाजत गेलं तर चोरी करता येईल का, करता येणार नाही. म्हणून भगवंताने सांगितलं अरे आपण चोऱ्या करायला चाललेलो आहे, मग जर जात असो हळूहळू चाला, पाय वाजला नाही पाहिजे. बरं, कुणी कुणाला बोलायचं सुद्धा नाही, फक्त खुणा करायच्या, कुणी कुणाशी न बोला. त्या पेंड्याने सांगितलं देवा अरे एवढं तू आम्हाला सांगतोय, दुसरा काही मार्ग नाही का. भगवंतानी पेंड्याला सांगितलं तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. हा एक दुसरा अर्थ आहे. असे अनेक अर्थांची कल्पना या संबंधाने करता येणं शक्य आहे, परंतु माझ्या दृष्टिकोनातून एक लक्ष्यार्थ आणि एक शब्दार्थ याचं चिंतन केलं असं गृहीत धरायचं. एकदा प्रेमाने भगवंताचं नामस्मरण, एक चरित्र सांगतो, सेवेला विराम देतो. विठोबा जगद्गुरु तुकोबाराय यांच्या या अभंगाला अनुसरून माझ्या मागे या म्हणजे नेमकं काय करा या संबंधामध्ये काहीसा विचार जो मला भावला तो मी मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्या जीवनामध्ये तो विचार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. काल्याचा प्रसंग आहे आणि दंडक आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवाने जे काही चरित्र केलेलं आहे त्याचा उच्चार करावा. मग देवाने काय चरित्र केलं, अनेक प्रकारचे चरित्र केलेले आहेत. रांगता गोधने राखीत आहे. जोपर्यंत गावात होते तोपर्यंत रांगत असलेलं, फिरत असलेलं चरित्र आहे आणि रानात गेल्यानंतर गोधनं राखत असतानाच आहे. देवाला रानात का जावं लागलं तर त्याचं एकमेव कारण आहे गोपिकांच्या तक्रारी. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे भगवंताने गोपाळांना घेतलं, चोऱ्या करायला सुरुवात केली. पहाती गवळणी तवती पालथी दुधानी, म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरी. प्रश्न आहे बरं का. आपणही अगदी जीभ रेटून बोलतो देवाने चोरी केली, पण खरोखर देव चोरी करणारा आहे काय. चोरी करणं पुण्य आहे का पाप आहे, काय सांगाल तुम्ही. चोरी करणं पाप आहे, पण साधं पाप नाही बरं का, महापाप आहे. पापामध्ये खूप प्रकार आहेत. पातक, उपपातक, लघुपातक, अतिपातक, संकरीकरण, मलिनीकरण, अपात्रीकरण, जातीभ्रंशकरण, प्रकीर्णक, महापातक असे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी शास्त्रकारांनी 5 पाप महापाप म्हणून सांगितलेले आहेत. ब्रह्महत्या पहिलं महापाप आहे. ब्रह्महत्या या शब्दाचा थोडा व्यापक अर्थ करा. ज्ञानाने, वयाने, अधिकाराने मोठे असलेले आणि ब्रह्मज्ञान संपन्न असलेले महात्मे त्यांचा अपमान करणे ही ब्रह्महत्या आहे. हे महापाप आहे. म्हणून आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, नाही पूजा करता आली महात्म्यांची हरकत नाही, परंतु महात्म्यांची निंदा करू नका. त्यांचा कधी अपमान आपल्याकडनं घडेल असं वागू नका. ती ब्रह्महत्या आहे. सुरापानम दुसरं महापातक सांगितलेलं आहे. मदिरा प्राशन करणे, दारू पिणे सामान्य नाही, महापाप आहे.
तिसरं महापाप सांगितलेलं आहे स्तेयम, चोरी करणे. शास्त्रकारांनी चोरीचा तर इतका बारकाईने विचार केला आहे. एखाद्याच्या गायीने शेण दिलं आणि ती गाय ज्याच्या मालकीची आहे त्याला न विचारता शेण जरी उचललं तरी चोरी केली. किती बारकाईने विचार आहे. आणि चौथं महापाप सांगितलेलं आहे परस्त्रीचा अभिलाष. गुरुवंगनागमहा, अभिलाषा सुद्धा नसावी. परद्रव्य परणारी यांचा मानी विटाळ. होय, तुकोबरा यांनी साधकाकरता फार महत्त्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे. किती झाले? 4 झाले. हे 4 महापाप करणारा जो आहे त्याच्या संगतीत राहणारा जो आहे तो 5वा महापापी सांगितलेला आहे. माझा सांगायचा मुद्दा असा आहे, चोरी करणं महापाप. आणि देवाने काय केलं म्हणतो आपण? चोरी केली. मग जर देवाने चोरी केली तर चोरी करणाऱ्याला देव म्हणायचा का? हा माझा प्रश्न आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, कसं काय शक्य आहे? किंबहुना शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवताच्या पहिल्या अध्यायामध्ये असं चिंतन केलेलं आहे. देवाच्या ठिकाणी असलेले विरुद्ध स्वभाव धर्म, ब्रह्म आणि चोरी करी. हा, नाथ महाराजांनी नवल मांडलेलं आहे. अरे देव आहे आणि काम काय करतो म्हटलं? चोरी करतो. कसं शक्य आहे? तर याचा अर्थ असा आहे, एक बाजूने जर पाहिलं तर देवाने चोरी केलीच नाही आहे. कशी चोरी केली नाही? तर ज्याच्या घरामध्ये दूध दही लोणी खायला जायचे त्याच घरातलं कार्टं देवाच्या टोळीमध्ये असायचं. मग आता भावी घरमालकासमोर घेऊन खाल्लं तर चोरी म्हणता येईल का हो? तर्काने जर विचार केला तर चोरी केली असं म्हणताच येत नाही. पण शुकाचार्यांनी सुद्धा मानलं आहे की देवाने चोरी केली. ही चोरी कशाची केली? भगवंताने चित्ताची चोरी. नंदाच्या नंदने, किंबहुना हरिणे माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले. आणि असं चित्त चोरल्यामुळे या गोपिकांच्या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या अव्यवस्थित व्हायला लागल्या. परिणाम त्या गवळणी यशोदा मैयाकडे तक्रार घेऊन आल्या. यशोदे कृष्णाशी सांगावे, गोकुळे राहावे का जावे. आणि अशा तक्रारी ज्यावेळेला वाढल्या त्यावेळेला मात्र यशोदा मैयाने निर्णय घेतला की बस आता याला गावामध्ये ठेवणं काही चांगलं राहिलेलं नाही आहे. म्हणून यशोदा मैयाने कान्हाला आज्ञा केली, उद्या जाई राणा, जाई राणा सवे घेऊनी गोधना. आणि आपल्या मातेच्या आज्ञेला अनुसरून गोधने चारावया जातो शारंग पाणी. आणि मग एका बाजूला गोधनाने चरावं, दुसऱ्या बाजूला यमुनामाईच्या वाळवंटामध्ये भगवंताने गोपाळांसमवेत अनेक प्रकारचे खेळ खेळावे.
अनेक प्रकारचे भगवंतांनी खेळ खेळले. फक्त एक वैशिष्ट्य सांगेन, देवानी सगळे खेळलेले खेळ हे मैदानी खेळ आहेत. प्रत्येक खेळापाठीमागचे एक स्वतंत्र अध्यात्म आहे. त्याचा विस्तार आत्ता करणं शक्य नाही. हल्ली अलीकडे एक परिस्थिती वाईट निर्माण झालेली आहे. बाळ रडत असलं, आई एकतर टी व्ही लावून देते, नाही तर मोबाईल त्याच्या हातामध्ये देऊन टाकते. आणि परिणाम असा झाला आहे, जो शारीरिक मानसिक विकास व्हायला पाहिजे तो होत नाही आहे. लहान वयामध्ये जितके मैदानी खेळ खेळले जातील तितका विकास होतो. भगवंताने आपल्या खेळातून सुद्धा मार्गदर्शन केलं आहे की या पद्धतीचे खेळ खेळा. आणि असे अनेक दिवस खेळ खेळत होते. एक दिवस सगळ्या गोपाळांनी देवाला प्रार्थना केली, देवा अरे आम्ही या ठिकाणी गोपाळ म्हणून आलो, हो ते फक्त खेळ खेळण्याकरता आलो नाही. करोडो वर्ष साधना केली तेव्हा कुठे गोपाळ बनलो आहोत. एकाच अपेक्षेने गोपाळ बनलो आहे की तुझ्या हाताने आम्हाला प्रसाद मिळेल. भगवंताने सांगितलं ठीक आहे, तुम्हाला प्रसादाची अपेक्षा आहे, होय देईन, पण त्याकरता प्रत्येकाने आपापली शिदोरी सोबत आणा. कारण माझा स्वभाव असा आहे, घेशी तेव्हा देसी ऐसा असशी उदार. तुम्ही ज्या वेळेला मला द्याल त्यानंतर मी तुम्हाला देणार आहे. सगळ्या गोपाळांनी सांगितलं ठीक आहे, हरकत नाही. आणि म्हणून एक दिवस असा ठरला ज्या दिवशी सगळे गोपाळ आपापली शिदोरी सोबत घेऊन गेले आणि खेळ चालू होता. खेळता खेळता दुपारचे 12 वाजले आणि सगळ्या गोपाळांनी प्रार्थना केली, देवा बस पुरे आता, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, आता आम्हाला प्रसाद हवा आहे. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे. आणि म्हणून भगवंतांनी तो खेळ मोडला. खडकी सोडी येल्या मोठा, आजीचा दहिकाला कोमटा. इथे आजीचा जो शब्द आहे तो महत्त्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे, भगवंताचे अनंत अवतार झाले. बहुना आकाशातल्या चांदण्या मोजता येतील, पृथ्वीवरचे रजकण मोजता येतील, परंतु देवाचे अवतार किती झाले ते मोजता येणार नाही. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणी. पण या सगळ्या अवतारांमध्ये काला नाही. काला फक्त कृष्णावतारातच. आणि कृष्णावतारातही काला वारंवार नाही, तो फक्त एकदाच. रासलीला वारंवार आहे. बहुना आजही आपण जर वृंदावनामध्ये गेलात, निधिवन म्हणून आपल्याला दाखवलं जातं, भगवंताचा रोजचा रास आहे त्या ठिकाणी, नित्य रासोत्सव आहे. परंतु काला मात्र असा आहे, तो काला वारंवार नाही, एकच वेळेला. क्वचित वनाशाय मनो दधत व्रजात. आणि म्हणून भगवंताने सुंदर मंडलाची रचना केली. स्वतः मध्यभागी उभे राहिले. सभोवताली सगळे गोपाळ बसवलेले आहेत. त्यांच्याशी नर्मयुक्त भाषण करतायत आणि एक एक ब्रह्मसुखाचा घास भरवणार आहेत. शुकाचार्यांनी या गोड प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. बिभ्रद वेणून जठर पटयो शृंगवेत्रेच कक्षे, वामे पाणो मशृणकवरम तत्फलान्यंगुलेषु, तिष्ठन मध्ये स्वपरिसुहृदः हासयन्नर्मभिस्वैः, स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भोग बाल केले. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताने वाजवायचा वेणू, पोट आणि परिधान केलेला पितांबर यामध्ये खोवला. डाव्या हाता काखेमध्ये वाजवायचं शिंग आणि काठी दाबली. डाव्या हातात लोण्याचा गोळा आहे. चिरींमध्ये व्यंजन आहेत. स्वतः मध्यभागी उभे आहेत. सुंदर रूप धारण केलेलं आहे. प्रत्येकाला असं वाटतंय आज देव माझ्या सन्मुख आहे. सर्व आपल्या सभोवताली असलेले जे सुहृद आहेत त्यांच्याशी नर्मयुक्त भाषण आहे. आणि अशा रीतीने एक एक ब्रह्मसुखाचा घास या गोपाळांना भरवत आहेत.
भगवंताची ही बाललीला पाहण्याकरता आजी ओस अमरावती काला पहावया येती देव भाव आपुला देव विसरती आजी ओस अमरावती स्वर्ग ओस पडला काला पहावया येती. ही बाललीला पाहण्याकरता आकाशात सर्व देव जमले. देव विसरती देव भाव आपुला. या देवांना असं वाटलं अरे हा प्रसाद आपल्याला सुद्धा मिळाला पाहिजे, परंतु कान्हासमोर येऊन पुढे हात करण्याची लाज वाटायला लागली. आणि परमार्थ असा आहे लाजे त्यासी वाटा नाही. म्हणून देवांनी एक युक्ती काढली. त्यांनी विचार केला भोजन झाल्यानंतर हात धुण्याकरता यमुनामाईमध्ये येतील, तिथे आपल्याला काला मिळेल. बरं डबल फायदा, एकतर देवाचा प्रसाद आणि पुन्हा संतांच्या हाताला लागलेला. म्हणून काल्याची या आसे देव जळी झाले मासे. भगवंताने ते जाणलं. भगवान म्हणाले अरे बाबा काला जर मिळवायचा असेल तर मासा नाही माणूस व्हावं लागतं, वारकरी व्हावं लागतं, तर काला मिळतो. भगवंताने गोपाळांना सांगितलं आज यमुनेमध्ये हात धुवायला जायचं नाही, आपल्या पृष्ठभागाला हात पुसून घ्यायचे. आणि देवांना सुद्धा तो काला मिळाला नाही. म्हणून असं एक वर्णन आहे स्वर्गे सत्तेच कैलासे वैकुंठे नास्तेयम रसहा अतः पिबंतु सद्भाग्या मामा मुंचंतु कर हे चेत. स्वर्गलोकात सत्यलोकात कैलासात वैकुंठात हा रस नाही, हा काला नाही. हो तुकोबाराने स्पष्ट रीतीने सांगितले तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आणि असा देव दुर्लभ असलेला काला, देवांना जो प्राप्त झाला नाही तो काला भगवंताच्या कृपेने गोपाळांना प्राप्त झाला. गोपाळांचं जीवन कृतार्थ झालं. मग तोच काला पुढे एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटे माझा ज्ञानराज गोपाळांसी लाया वाटे. पंढरपुरी चंद्रभागेच्या तीरी परमात्मा पंढरीनाथाच्या आणि संत मांदियाळीच्या सान्निध्यात तो काला प्राप्त झाला. आणि त्यापुढे वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार सोहळा हा कितीही दिवसाचा असेल तरी त्या सोहळ्याच्या सांगता निमित्ताने हा काला केला जात असतो. ज्याप्रमाणे काल्याचा प्रसाद प्राप्त होऊन गोपाळांचं जीवन कृतार्थ झालं, समाधान प्राप्त झालं, त्याप्रमाणे आपल्यालाही शांती समाधानाचा सुखाचा ज्ञानाचा बोधाचा काला प्राप्त होऊन आपलंही जीवन कृतार्थ व्हावं अशी भगवत चरणारविंदी प्रार्थना करतो. करविली तैसी केली कटकट वाकुडी की नीट देव जाणे. या न्यायाने झालेली सेवा भगवत चरणारविंदी समर्पित करतो. काहीशे लक्षार्थ मांडण्याचा प्रयत्न केला, ते लक्षार्थ आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणावे आणि भगवंताने तशी आपल्याला प्रेरणा द्यावी अशी भगवत चरणारविंदी प्रार्थना करतो. आयोजक संयोजक सर्व